उन्हाळ्यामध्ये खूप उष्णतेमुळे आपल्याला थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते आणि उष्णता तर खूपच होते. या तिन्ही गोष्टी कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे मूग डाळीचे लाडू. हे लाडू भरपूर पौष्टिक असून शरीराला थंडावा देणारे आहेत. तर मग लाडू करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून मूग डाळ घेतलेली आहे. ती ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. ही डाळ तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 1 चमचा भरून तूप घातलेलं आहे डाळीमध्ये आणि हे सतत हलवत ही डाळ आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. बरं, भाजताना गॅस आपल्याला लहानच ठेवायचा आहे म्हणजे डाळ करपणार नाही. डाळ भाजताना सतत आपल्याला ही हलवायची आहे म्हणजे डाळ ही खमंग भाजल्या जाते. आता डाळ भाजल्यानंतर हिचा रंग बदलतो. आता पाहू शकता मस्त डाळ ही लालसर भाजलेली आहे. ती आपण एका ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे. डाळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि जितकी होता होईल तेवढी बारीक करायची आहे. ही डाळ फार बारीक होत नाही, थोडीशी रवाळच राहते आणि हे लाडू रवाळच छान लागतात. आता मुगाच्या डाळीचं पीठ तयार झालं आहे. पाहू शकता मस्त असं रवाळ झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप तळून घ्यायचे आहेत. गॅस मात्र आपल्याला लहानच ठेवायचा आहे. आता हे काजू बदामाचे काप सतत हलवत थोडेसे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार इतर कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर हे काजू बदाम तळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं मूग डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सतत हलवत खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण डाळ भाजून घेतली होती तर पीठ का बरं भाजायचे? तर पीठसुद्धा आपण खमंग भाजल्यामुळे लाडू हे जास्त दिवस टिकतात आणि लाडू मस्त असे खमंग लागतात. तर आपल्याला फार काही भाजायचं नाही, फक्त 5 मिनटं हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता, जर तुम्हाला तुपाचे प्रमाण कमी वाटले तर तुम्ही अजून तूप टाकू शकता. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढई खूप गरम आहे तर याच्यातच सतत हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे अगदी 2 ते 3 मिनटं. आता पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित भाजले गेलं आहे. ते एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. हे लाडू करण्यासाठी आपल्याला फारसं साहित्य लागत नाही. अगदी 3 ते 4 साहित्यातच हे लाडू तयार होतात. हे पीठसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी पिठी साखर घालत आहे. तर ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने पाऊण वाटी पिठी साखर घालत आहे. त्याच्यानंतर थोडेसे पिस्त्याचे काप आणि मनुके हे आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत. त्यानंतर पाव चमचा विलायची पूड घालायची आहे आणि साखर आणि हे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पिठामध्ये साखर अगदी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे, नाहीतर पिठाच्या गाठी राहतात आणि ते लाडू खायला चांगले लागत नाही. आता हे लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. आता आपण याचा लाडू वळून बघूयात. आता लाडू करताना लाडूचा आकार तुम्ही कसाही देऊ शकता, पेढ्यासारखे किंवा गोलसुद्धा लाडू वळू शकता. तर इथे मी गोल लाडू करणार आहे. पाहू शकता मस्त हा लाडू वळून तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडू वळून घेत आहे. तर इथे आपले खमंग, पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारे मूग डाळीचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही हे लाडू नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.